सर्वांना जय भीम, जय आदिवासी मित्रांनो। आज रावरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी मडी गावामध्ये गावाच्या सरपंचाने जो काही मुस्लिम समाजाला येणाऱ्या जत्रेमध्ये मडीच्या आम्ही स्टॉल लावू देणार नाही असा जो ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायतीने, त्या सरपंचावर या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तसेच या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करणारा आपला राज्याचा मंत्री या निलेश राणे याची सुद्धा सभा तिथे मडीच्या सरपंचांनी उद्या 28 फेब्रुवारीला ठेवलेली आहे। तर या सभेचं परमिशन या ठिकाणी आपले पोलीस अधीक्षक ओला साहेब तसेच जिल्हा अधिकारी आणि या आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देऊ नये असं आशयाचं निवेदन आज पोलीस स्टेशनला आम्ही दिलेलं आहे। आणि हे देशामध्ये जे काही वातावरण आहे भाजपच्या निमित्ताने चालू आहे, तर हे वातावरण अतिशय बहुजन समाजासाठी, दलित, आदिवासी, मुस्लिम बांधवांसाठी फार हानिकारक वातावरण तयार झालेलं आहे। या ठिकाणी तो निलेश राणे या ठिकाणी पोलिसांना शिव्या देतो किंवा मुस्लिम बांधवांना शिव्या देतो, समाजात तेढ निर्माण करतो, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी त्याला बक्षीस म्हणून एक मंत्रिपद दिलं। म्हणजे या राज्याचा मुख्यमंत्री यांना नेमकं करायचंय काय? या राज्यामध्ये शांतता नांदली पाहिजे का? मुख्यमंत्र्याला जर वाटत असेल तर या आपल्या राज्यात स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात शांतता नांदू नये, नेमकं या भाजपवाल्यांना करायचंय काय? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। आणि म्हणून मला एक वाईट वाटतं की मुस्लिम समाजाचा एकही माणूस महाराष्ट्रातला या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करायला येत नाही। जर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरते, परंतु खेदाने सांगावं असं वाटतं की तरी देखील हा समाज महाविकास आघाडीच्या पाठीमागे यांनी लाईन लावून मतं दिली आणि आज मडीमध्ये अशा काही घटना झाल्या तरी या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकही पक्ष याचा निषेध करत नाही। हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे। हे मुस्लिम बांधवांना या ठिकाणी समजलं पाहिजे आणि मुस्लिम बांधवांबरोबरच आपल्या दलितांना सुद्धा आणि आदिवासी बांधवांना सुद्धा समजलं पाहिजे की तुमच्यावर रस्त्यावरची लढाई कोणता पक्ष करतो, कोणता कार्यकर्ता उतरतो। आणि म्हणून या ठिकाणी मडीच्या उद्याचं जे काही तिथं निलेश राणे येऊन तिथं असंवैधानिक भाषा बोलणार आहे, समाजात तेढ निर्माण करणार आहे, त्याची सभा त्या ठिकाणी प्रशासनाने होऊ देऊ नये आणि हा असंविधानिक ठराव ज्या मडी गावच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी घेतला त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज आम्ही रावरी पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी हे उद्याची सभा रद्द करतील किंवा थांबवतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम।